नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अमेरिका आणि इराण युद्धामुळे आपल्या महाराष्ट्रावर तसेच आपल्या भारतावर कोणतं मोठं संकट येणार आहे। पेट्रोल आणि डिझेलचे भाव कितीपर्यंत वाढणार आहेत, तसेच LNG, LPG यांचे भाव सुद्धा वाढणार आहेत, तसेच काही किमतीचे भाव पडणार सुद्धा आहेत। तर हे कोणते भाव पडणार आहे आणि कोणते भाव वाढणार आहेत याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया। परंतु त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया। अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका महाराष्ट्रातल्या शहरांना बसायला सुरुवात झालेली आहे। शेतीपाठोपाठच औद्योगिक क्षेत्रावर युद्धाचा परिणाम होत आहे। औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या संभाजीनगरमधील उद्योजक या युद्धामुळे चिंतेत आहेत। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्रातल्या उद्योग क्षेत्रावर दिसू लागला आहे। छत्रपती संभाजीनगर MIDCतील लघु आणि मध्यम उद्योजक युद्धजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडले आहेत। शिपिंग मार्ग बदलल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे। ऑटोमोबाईल्सचे पार्ट, अभियांत्रिकीचे साहित्य आणि फूड प्रोडक्ट आखाती आणि युरोपीय देशांमध्ये होणारी निर्यात मंदावली आहे। या युद्धामुळे जहाजांचे मार्ग बदलल्यामुळे पोहोचण्यास विलंब होत आहे। परिणामी उद्योगांचा कॅश फ्लो बिघडला आहे, तसेच परदेशी ग्राहकांकडून पेमेंट सुद्धा उशिरा मिळत आहे। यासोबतच उत्पादकांच्या ऑर्डर्स कमी झाल्यामुळे MIDC मधील अनेक उद्योगांमध्ये उत्पादनावर मर्यादा येतात। उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती कायम राहिल्यास रोजगार निर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। शिपिंग रूट बदललेला आहे। काही JNPTच्या बंदरावर काही कंटेनर्स फूड प्रोडक्ट्स असतील तर लाईट मोबाईल्स, कंपोस्ट यांचे कंटेनर सुद्धा थांबलेले आहेत। त्याचा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। आमचा कॅश फ्लो बिघडलेला आहे। डिलेड पेमेंट व्हायला सुद्धा उशीर होत आहे। उत्पादनाच्या ऑर्डर्स तिथल्या इम्पोर्टवर लोकांनी कमी केलेल्या आहेत। त्या उत्पादनास खीळ बसलेली आहे आणि त्याचा परिणाम आता रोजगारी निर्मितीवर सुद्धा व्हायला लागला आहे। मध्य पूर्वेतल्या तणावामुळे क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे। त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि CNG च्या किमतीमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यास उद्योगांना पर्याय म्हणून विजेचा वापर करावा लागणार आहे। मात्र विजेचा खर्च अधिक असल्यामुळे उत्पादन खर्च वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ऑल इकॉनॉमिक्स याचा परिणाम सुद्धा होत आहे, कारण हे सगळं चेन सप्लाय असतो। ही सप्लाय चेन पूर्ण डिस्टर्ब झालेली आहे। तर युद्ध असं चालूच राहिलं तर येणारा क्रूड ऑइल, त्याच्यापासून पेट्रोल, डिझेल, नंतर LNG आहे, CNG आहे, याचा तुटवडा आतापासूनच चांगला आणि त्याचा इम्पॅक्ट शेवट काय असणार आहे। ही इकॉनॉमिक आमची डिस्टर्ब होणार आहे आणि बेसिकली याचा जो अनिष्ट परिणाम आहे, आपली जी इकॉनॉमी खराब झाली आहे यांच्याकडे उत्पादन होत नसेल तर त्याचा शेवटी रोजगार निर्मितीवर पण परिणाम